नमस्कार, स्टार भारत न्यूज 19च्या एडिशन वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत। तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। मोठे साहेबांनी काय शुभेच्छा दिल्यात? मंत्री झाल्याच्या नंतर नारायण राणे साहेबांनी काय शुभेच्छा दिल्यात? मागे सर मला नियम आणि काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्याचा अभ्यास आज सकाळी 6 वाजल्यापासून करतो। तुमच्यासाठी मोठे साहेब असले तरी पण आमच्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत आणि म्हणून प्रिन्सिपलांची एक मोठी यादी आलेली आहे। काय जेव्हा झालो तेव्हाही पहिल्यांदा फार मोठी यादी आलेली की कसं नियम कायदे परंपरा प्रथा परंपरा काय असतात। आता रूल्स ऑफ बिझनेस आणि असंख्य विषयाबद्दल आज सकाळपासून चर्चा सुरू झालेली आहे। आता टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्याचं प्रतिबिंब माझ्या कामामध्ये दिसेल। काही विशेष कानमंत्र काही विशेष कानमंत्र माझ्या कानात दिले तुम्हाला। लव जिहाद लँड जिहाद बद्दल तुमचा लढा असा सुरू राहील? निश्चित पद्धतीने लव जिहादच्या संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा आमच्या या 5 वर्षाच्या कारकिर्दीचा आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये दिलेला आहे, जाहीरनामामध्ये दिलेला आहे। भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा जाहीरनामामध्ये काही उल्लेख केलेला आहे तो शब्द पूर्ण केलेला आहे। उदाहरण 370चा शब्द दिला, राम मंदिरचा शब्द दिला। जे वाक्य आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये देतो ते आम्ही पूर्ण करतो। आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही शब्द दिलेला आहे की आम्ही राज्यामध्ये एक सक्षम आणि मजबूत असा धर्मांतर विरोधी कायदा आणणार। तो निश्चित पद्धतीने योग्य पद्धतीने अभ्यास करून आम्ही आणू एवढा विश्वास या निमित्ताने देतो। ये ईवीएम का झटका नहीं है, ये हिंदू समाज का झटका है, ये हिंदुत्व का इंजेक्शन है। जिस तरीके से लोकसभा के बाद वोट जिहाद करने के बाद जो वातावरण इन लोगों ने महाराष्ट्र में किया है उसका जवाब हिंदू समाज ने विधानसभा के माध्यम से दिया है। इनको ये ईवीएम लगता है मगर इन्होंने कभी भी हिंदू समाज को गिना ही नहीं। इनको फतवा में इनको इतना इनका वक्त गया है, इनको कभी भगवा का महत्व ही समझा नहीं। इसलिए भगवा अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।